कोर्स या ठिकाणी घेतोय, ज्यामध्ये आपण अगदी खूप पहिल्या वर्गातील मुलांना ज्या पद्धतीने शिकवलं जातं त्या पद्धतीपासून सुरुवात करतोय. ज्यामध्ये आपण आज सुरुवातीला बघतोय की 26 जी अल्फाबेट आहे, मुळाक्षर आहेत, त्यामध्ये दोन भागामध्ये जी विभागणी केली आहे. एक म्हणजे वॉवेल्स, ज्यांना आपण स्वर असं म्हणतो. स्वर एकूण 5 आहे आणि कॉन्सोनंट्स अर्थातच व्यंजन ते आहेत 21. फक्त स्वर लक्षात ठेवायचे, म्हणजे व्यंजन लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण आपल्याला एबीसीडी येते असं गृहीत धरून आपण पुढे जातोय. ठीक आहे. कुठल्याही इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या मुलाला साधारणपणे एबीसीडी येते. इव्हन 2री, 3री, 4थी सगळ्यांनाच एबीसीडी येते असं समजून हा 2 महिन्यांसाठीचा आपण या ठिकाणी कोर्स डेव्हलप करतोय असं. तर आता बघा, ए, ई, आय, ओ आणि यू 5 स्वर आहेत. ए, ई, आय, ओ आणि यू. ओके. सो तुम्ही पण उत्तर देऊ शकता बरं का, नो प्रॉब्लेम. आता 5 जे स्वर आहे ते आपण सहजपणे कसं म्हणू शकतो? आई बाजाराला निघालीये आणि तुम्ही लगेच म्हणतात ए, आय, व यू लाईक दिस. सो हे 5 आपल्याला लक्षात ठेवायचे. आता बघा, इंग्रजी स्पेलिंग मेकिंग हा एक भाग असतो, ज्यामध्ये ना साधारणपणे आपल्याला स्वर आणि व्यंजन यांचा आधार घेऊन आपण ते स्पेलिंग तयार करत असतो. तर सगळ्यात पहिले आपण असं बघतोय की इंग्रजी जे मुळाक्षर आहेत त्यांचा मराठीमध्ये उच्चार कसा करायचा. आपण सुरुवातीपासून जातोय, अगदी पहिल्या टप्प्यापासून. उच्चार कसा करायचा आहे तर आपण बघितलं की बी चा उच्चार ब असा होतो, सी चा उच्चार क आणि स अशा पद्धतीने होतो, डी चा उच्चार ड, ई, अ आणि आ असे 3 उच्चार होतात. आता ते कसे होतात ते आपण शब्दांच्या माध्यमातून शिकणार आहोत. म्हणजे इयत्ता 1ली असो, इयत्ता 5वीत असो, की ज्या कोणाला वाचता येत नाही असे सगळेच, अगदी त्यांना सगळ्यांसाठीच हे खूप महत्वाचं असणार आहे. जसे की ई, वाय, ई चा उच्चार आपण कसा करतो? ई, वाय, ई, आय मीन्स डोळा. बरोबर आहे. म्हणजे बघा, त्याची सुरुवात कशाने झालेली आहे? ई ने झालेली आहे. ई, वाय, ई, आय मीन्स डोळा. बघा, आपण इथे एक उदाहरणादाखल सुरू घेऊ शकतो. ई, वाय, ई याचा उच्चार आपण आय असा करतो. ठीक आहे. आय मीन्स डोळा. आता जे अजूनही बारकावे आपल्याला नंतर अभ्यासता येतीलच, की आयचा उच्चार आय असा करायचा आहे की आई असा करायचा आहे, ते आपण नंतर बघूया, कारण आपण खूप अगदी पहिल्या वर्गासारखं शिकतो आहोत. ठीक आहे. सो इथे आपल्याला या सगळ्या इंग्रजी मुळाक्षरांचे मराठीमध्ये उच्चार कसे होतात ते आपण बघतोय. आणि हे जर का आपण एकदा समजून घेतले तर कुठल्याही शब्दाचा उच्चार करणं किंवा त्याचं स्पेलिंग थोडंसं अंदाज बांधणं आपल्याला अवघड होणार नाही. आता बघा, आपण इकडे बघितलंय हे जे स्वर आहेत त्या स्वरांचे उच्चार आपण इथे लिहून घेतले. स्वर मराठीमध्ये कसे असतात, इंग्लिशमध्ये त्याचं रूपांतर इंग्लिशमध्ये कसं असतं ते लिहून घेतले. त्यानंतर या ठिकाणी सगळ्या इंग्रजी मुळाक्षरांचे उच्चार मराठीमध्ये कसे करायचे ते आपण समजून घेतलंय. आणि मग समजून घेणार आहोत की एक स्वराचे उच्चार या व्यंजनाला लागल्यानंतर किंवा व्यंजन त्याच्यासोबत वापरल्यानंतर कशा पद्धतीने होणार आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता बघा, हे तुम्हाला समजलं असेलच, नसेलही समजलं तरी आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून याला आपण लिंक देतो आहोत. सोबतच ज्याला गुगल क्लासरूम आहे, ब्लॉग आहे, युट्यूबचं तर आहेच, तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट मिळणार असेल. पण हे डिटेल्स मध्ये त्या ठिकाणी आपल्याला समजून घेताना चांगल्या प्रकारे सोपं जाईल. तर आता आपण या ठिकाणी समजून घेतलंय की कुठल्या शब्दाचे इंग्रजी जे अक्षर आहे त्या अक्षरांचे कशा प्रकारे उच्चार आपण करू शकतो. तर तुम्हाला समजलेत का सगळ्यांना? मला असं वाटतं कोणी असं नसणार आहे की ज्याला, समजा आपण घेतलं यू, यूचा उच्चार कसा करायचा आहे? हा, यूचा उच्चार 2 प्रकारे करायचा आहे. एक तर यू असा करायचा आहे किंवा अ असा करायचा आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या शब्दाचं स्पेलिंग वाचताना ते कसं वाचायचंय, कोणत्या अक्षरानंतर कोणतं अक्षर वापरलंय, म्हणजे त्याचा उच्चार कसा करायचा आहे ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आता बघा, इकडे आपण एक छोटासा भागामध्ये असं लिहून घेतलंय की अ चा मराठीमध्ये आपण ए असं घेतो, आ असेल तरी ए घेतो, ई असेल तर ई घेतो. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं असेल की कशा प्रकारे यांचे स्पेलिंग आहेत. आता आपण हे पुसून टाकूया आणि स्पेलिंग बनवण्यासाठीचा एक थोडक्यात फंडा आपण बघूयात कसा आहे. आपल्याला सगळ्यांना हे येतं ऍक्च्युली, तरी सुद्धा आपण त्याचा सराव म्हणून अगदी बेसिक पासून जातोय.
बघा आपण एक स्पेलिंग या ठिकाणी सिंपलच स्पेलिंग तयार करतोय. प्रथमेश. प्रथमेश हे एक नाव आहे किंवा याच्यापेक्षा सोपं आपण घेऊया अविनाश. बघा किती सोपं स्पेलिंग आहे. अगदी पहिली दुसरीतल्या मुलाला पण यायला पाहिजे एवढं सोपं स्पेलिंग आहे. बघा अ साठी इंग्लिश मध्ये आपण काय वापरतो? ए. आता कोणत्याही ज्याला आपण म्हणूयात अ लावणे, आ लावणे, ई लावणे. जसं की एक शब्द आपण घेतला क आणि त्याला सांगितलं की तुम्ही मराठीमध्ये शिकलोय आपण ई इडिलिंबूचा, ई इमारतीचा, म्हणजे अर्थातच ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई. तर आपण इथे ही जी ऱ्हस्व ई आहे ती काय असणार आहे? ई इडिलिंबूची असणार आहे की ई इमारतीची असणार आहे की ई इडिलिंबूची असणार आहे? इडिलिंबूची. आधीची काय इमारतीची? कन्फर्म सांगा, नक्की सांगा. बघा तर मग इथे आपल्याला ई घ्यायचंय. सो व्ही जर काढलं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला व साठी वापरायचंय व्ही. सर इथे डब्ल्यू वापरलं तर चालणार नाही का? हा बघा बहुतेक वेळेला आपण व्ही वापरतो जर ते सुरुवातीला असेल तर, आणि शेवटी असेल तर आपण डब्ल्यू वापरतो. पण त्यात असं बंधन नाहीये की हेच वापरलं पाहिजे. ठीक आहे चला तर आपण ए व्ही नंतर घेतलंय आय. नंतर आता हे झालं अवी. एन साठी काय वापरणार आपण? न साठी एन वापरणार. ओके. नंतर जर एक आ लावलेलं असेल, न ला आ लावलं तर त्याचं ना तयार झालं. जसं की क ला आ लावलं तर त्याचा का तयार झाला. बरोबर. आता हे झालं क आणि आ साठी इंग्लिश मध्ये आहे ए. दोघांचे मिळून काय तयार झालं? का. बरोबर आहे. मग इथे एन ला ए लावला ना आणि श साठी इंग्लिश मध्ये एस एच वापरला जातो. बघा ए व्ही आय एन ए एस एच अविनाश. किती सोपं आहे की नाही स्पेलिंग तयार करणं. बर आता एक आणखीन एक शब्द घेऊयात आपण. बघा सोपं अगदी. अमरजीत. अमरजीत. आता बघा इथे अ साठी ए, म साठी एम. आता बघा एक आपण मराठीमध्ये बाराखडी जेव्हा आपण शिकतो आणि ते इंग्लिश मध्ये आपण ट्रान्सलेट करण्यासाठी बघतो तर त्यावेळेला ना जेव्हा एक स्वतंत्र अक्षर वापरलं तर त्यासोबत ए वापरायचं असतं आपल्याला. के ए क, जी ए ग, है ना, पी ए प. तसं इथे एम ए म्हणजेच म. ठीक आहे. त्यानंतर र साठी पुन्हा आर ए. आता अमर जिथे आपण थांबतो है ना तिथे आपल्याला अ वापरण्याची गरज नाही. म्हणजे दीर्घ जर आपण जात असेल म्हणजे खूप तसं वेळ जर थांबत असेल तिथे ब्रेक घेत असेल थोडं अमरजीत. अमरजीत असं नाही म्हणत आपण है ना, अमरजीत असं म्हणतो. त्यामुळे आता इथे ए वापरण्याची आपल्याला गरज नाही. अमर जे साठी वापरतो आपण जे, आणि दीर्घ विलांटीसाठी आपण वापरतो डबल ई आणि तो साठी टी. अमरजीत. आलं का स्पेलिंग तयार करता? किती सोपं आहे बघा. आता आपण एखादं अवघड घेऊया. विश्वनाथ. विश्वनाथ कसं तयार होईल बरं याचं? बघा सगळ्यात आधी तर आपल्याला त्या अक्षरासाठी शब्द वापरायचा आहे इंग्लिश मधला. जसे की व साठी काय वापरायला आपण? व्ही. नंतर ह्रस्व विलांटी साठी काय वापरायचं आपल्याला? आय. नंतर काय वापरायचंय? आधी कोणता अक्षर येतो? श. एस एच. जी आय एस एच. नंतर व्ही. ओके. नंतर एन ए टी एच. थ साठी काय वापरतो आपण? टी एच. ओके. विश्वनाथ. कळलंय? बघा काहीच नाही, एकदम सोपं आहे. तर मला असं वाटतं आता आपण काही असे शब्द स्पेलिंग बघूया त्याच्यामध्ये आपल्याला जसं की बघा प्रयागराज. किती सोपं आहे बघा, काहीच नाही, एकदम सिंपल आहे. आता पहिलं कोणतं येतं? प. नंतर र सुरू होतं. प र. ओके. सो
पहिले आपण घेणार टी आर ए प्र, या वाय वाय नंतर ए, ग साठी जी आणि आर ए जे, राज, प्रयागराज. ओके, म्हणजे बघा आपल्याला एकदा हे स्वर आणि व्यंजन या दोघांचं कॉम्बिनेशन जर कळलं तर आपल्याला कुठल्याही शब्दाचं स्पेलिंग तयार करता येतं. आपल्या स्पीकिंगच्या कोर्सला सुरुवात करण्यापूर्वी आपण हाही भाग बघतोय की जेणेकरून आपल्याला स्पेलिंग तयार करणं आणि त्याचा उच्चार करणं ते सुद्धा आलं पाहिजे. आता हा झाला पहिला टप्पा फक्त स्पेलिंग तयार करण्याचा, बरोबर आहे. कसं तयार करतो आपण यानंतर आपण बघूयात आता. बरं, आता हे तुम्ही लिहून घ्याल जेव्हा तुम्ही आपला हा फोटोज तुम्हाला व्हॉट्सअपला, त्यानंतर ब्लॉगला आणि याला गुगल क्लासरूमला सुद्धा अवेलेबल असणार आहे. चला आता आपण बघूयात की एखाद्या शब्दाला वाचत असताना कशा प्रकारे आपण वाचायचं आणि प्रत्येक शब्दाचा सराव करूनच आपण पुढे जाऊ शकतो. आता आपण पहिल्या अक्षरा ए बद्दल बोलणार आहोत. ए, एचा उच्चार आपल्याला अ असा करता येतो, अ असा सुद्धा करता येतो, ए असा सुद्धा करता येतो. ठीक, अ, अ आणि ए. आता आपण पहिलं बघूयात. बघा हे काय आहे, खूप सिंपलचा शब्द आहे. सी, सी ची उच्चार दोन पद्धतीने करता येतात आपल्याला. इथे आपल्याला सुरुवातीला बघायचंय चा उच्चार. सी, त्याला जोडलं आपण एक, त्याच्यानंतर घेतलं टी. आता बघा या सी चा उच्चार इथे आपल्याला करायचा आहे क, त्यानंतर इथे आपण याचा उच्चार घेतला ए असा आणि ट. म्हणजे याचा उच्चार आपल्याला कसा करता आला, कॅट. या दोघांना जर जोडलं क ॲट असं तर आपण म्हणत नाही कयाट, आपण त्याचा जोडून त्याला म्हणतो, मग ते झालं कॅट. जसे की एम ए टी, मो ॲ ट. मग याचा उच्चार कसा झाला, मॅट, कॅट, मॅट. असे 3 अक्षरांचे आपण सुद्धा अगदी बेसिक बघतोय. कोणालाही समजावं, अगदी सहज कळावं असं आपण हे बघतो या ठिकाणी. बरोबर, एक घेतला आपण हॅट. मग याचा उच्चार कसा करता येईल आपल्याला, हॅट. नंतर बॅट, RAT, रॅट. बघा म्हणजे तुम्हाला आता यासारखे शब्द सहजपणे वाचता येऊ शकतात किंवा तुम्हाला ते कळू शकतात. RAT रॅट, BAT बॅट, HAT हॅट, MAT मॅट, CAT कॅट. किती सोपं आहे ना. बघा इंग्रजी खूप सोपी आहे, फक्त आपण हळूहळू जायला पाहिजे. एकदम जमणार नाही है ना. समजा तुम्हाला बिल्डिंग मोठी बांधायची 4-5 मजली, आजच झाली पाहिजे, शक्य होणार नाही ना. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ तर जाऊ द्यावा लागेल ना, एकदम शक्य होणार नाही. असो, आता बघा यासारखे अजून काही शब्द तुम्हाला आठवतात का सांगा बरं. बरोबर, SAT, सॅट. सॅट म्हणजे ते नंतर बघूयात आपण. आधी आपल्याला का बोलणं शिकायचं, म्हणजे त्याचा उच्चार करणं शिकायचं आहे. स्पेलिंग वाचता येणं, त्या शब्दाचा उच्चार करणं आपल्याला शिकायचं आहे. अगदी बरोबर, DAD, डॅड. अजून अगदी बरोबर, FAT, फॅट. पण अजून एक, तुम्हाला मराठीत पण वाचता यायला हवं तर उच्चार करता येईल. नाही तर आपल्याला मराठीतच डब्बा गोल तर आपल्याला अजून अडचणी येतील. ठीक आहे, मग मराठी कसं शिकायचं यासाठीचे पण आपले व्हिडिओज आहेत युट्यूबला. आपण तिथे जाऊन शिकू शकतो की मराठी शब्द कसे शिकायचे, म्हणजे मराठी कसं वाचन करायचं ते सुद्धा आपल्याला. आता बघा हे शब्द आपल्याला खूप सारे सापडतील जे आपला सराव करण्यासाठी. बघा आता काय आहे, सॅट. नंतर बघा सॅट झालाय आपला. दुसरा सांगा. बरोबर, SAD, सॅड.
हा MAD मॅड. तुझा शब्द चांगला आठवला का तुला? हा BAD बॅड, LAD लॅड. हा त्याचे अर्थ पण असले पाहिजेत हा, काहीतरी शब्द जुळवायचे नाहीयेत आपल्याला. सांगा अजून. नाही बघा आठवतात का? बघा ना आपल्या तुमच्या हातात काय ते एक्झाम पॅड. हा घेतलाय का आपण हॅट? घेतलाय. HAT हॅट पण झालाय. हा बघा आपलं एक क्रियापद आहे, सहाय्यकारी क्रियापद HAD हॅड. हा बॅट झालाय आपला. बघा बॅग BAG बॅग. SACK सॅक. नाही आपल्याला 3च अक्षरांचं बघायचे सध्या. बघा ओके. तर बघा तुम्हाला आता हे 3 अक्षरी शब्द वाचता येतील. हा आपण एक उदाहरण दाखल घेऊया. रुपाली चल इकडे. तुला जेवढं फास्ट वाचता येईल ना तेवढं फास्ट. अरे वा. घे आणि पटापट वाचून दाखव आम्हाला. हा पहिला शब्द काय? स्पेलिंग पण वाचता आलं तर बघ. हा थोडा आवाज मोठा म्हणजे ऐकायला येईल. बर आता मला सांग तुला हे शब्द अगदी स्पेलिंग न वाचता असे मनातल्या मनात स्पेलिंग वाचन करून डायरेक्ट वाचता येतील? प्रयत्न करून बघूया. चल वाच. काय? बरोबर करेक्ट. म्हणजे बघा आपल्याला सुरुवात खूप लहान गोष्टींपासून करायची आहे जेणेकरून आपल्याला लवकर लवकर पुढे जाता येईल. नचिकेत तू वाचू शकतो? चलो आ जाओ. चलो पहले शब्द से शुरू करो. ये यहाँ से. कैट. CAT कैट. हाँ ये वाला शब्द. MAT मैट. HAT हैट. DO. ये B है कि D है? बैट. हाँ. रैट. सेट. डैड. फैट. सैड. मैन. डैड. बैड. BAD बैड. बैड बॉय. लैड. हम्म. EAD बैड.